आज आपण इंटिग्रेशन पाहणार आहे बघा. बेसिक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे बघा. एक्स रेज टू एन आहे असं ठेवायचं हां, आणि त्याच्या पॉवरमध्ये एक मिळवायचं. म्हणजे नवीन पॉवर किती आली? एन प्लस वन. आलेली पॉवर एन प्लस वन छेदात घ्यायची. आता त्याची एक्झाम्पल आपण पाहूया. बघा, पहिले एक्झाम्पल घेतलं आपण इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू टू विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. बरोबर. याचं इंटिग्रेशन काय? तर एक्स रेज टू टू प्लस वन पॉवरमध्ये आपण एक मिळवला आणि आलेली टोटल पॉवर काय? टू प्लस वन ही आपण छेदात घेतली. बट टू प्लस वन किती आलं? थ्री. मग एक्स क्यूब बाय काय आलं? थ्री. बरोबर. सेकंड एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू थ्री विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. काय होणार? एक्स रेज टू थ्री प्लस वन डिवायडेड बाय थ्री प्लस वन. That is x raised to 4 divided by 4. Third example, x raised to 9 with respect to dx is equal to काय येणार? x raised to 9 plus 1 पॉवरमध्ये एक मिळवला आणि ती टोटल पॉवर काय? 9 plus 1 छेदामध्ये घेतली. 9 plus 1 किती आलं बाळांनो? x raised to काय येणार? 10. बरोबर. आणि छेदामध्ये किती येणार? 10. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा. इंटिग्रेशन ऑफ x raised to 29 with respect to dx. काय येणार सांगा आता? x raised to 29 plus 1 divided by 29 plus 1. म्हणजे 29 plus 1 किती आलं बाळांनो? 30. Therefore we can write x raised to 30 divided by 30. अतिशय सोपं आहे. आता हे चार एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले असेल तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं x raised to 99 with respect to dx is equal to what. समजलं? थँक्यू.